आता आपल्याकडे खूप आहे काही, मग आपण काही घराच्या बाहेर उंबराचे काढत नाही. आमच्याकडे हे घ्या हे घ्या, शेजारी पाजारी काही वाटत नाही. आपली जवळ वस्तू आहे त्याचा वापर आपण करतो आपल्या हितासाठी, आपल्या परिवारासाठी. आपण काही बाहेर नेऊन मांडत नाही दरवाजेच्या बाहेर. तसं जे काही आहे ते आतमध्ये ठेवा आणि स्वतःच्या आत्मोद्धारासाठी, धर्म आचरणासाठी त्याचा वापर करा. त्याचा दिखावा करू नका. देवाला म्हणण्याचा मतितार्थ आहे की दिखावा करून तुम्ही स्वतःची आत्मप्रौढी, स्वतःची वाहवा करून घेऊ नका, कीर्ती करून घेऊ नका. लोक तुमच्या मागे लागतील खूप, असं काही कृत्य करू. ज्याला खूप चाड आहे त्याची परीक्षा घ्या. मग सरळ सांगितलेलं आहे, तामसाची परीक्षा 3 वर्षा, म्हणजे तीन वर्ष त्याची परीक्षा पहा, किंवा 3 महिने त्याची परीक्षा पहा तामसाची. राजसाची 6 महिने आणि सात्विकाची 9 महिने. 9 महिने त्याची परीक्षा पहा. हा खरंच याला खरंच चाड आहे का? दिसायला खूप साधरव दिसतो, पण तो आतमध्ये पाण्यातूल गोंड्याचा भक्ती जड, सर्व विष्णुमयी जगत्र जोंधळी, अशी त्याची धारणा. कोणाची? सात्विकाची. राजसे त्याचे हावभाव सगळे असे उत्खळून झाले, त्याची 6 महिने परीक्षा पहा. हा खरंच ईश्वर धर्माला योग्य होईल का? याला शास्त्र सांगावं की नाही सांगावं. आणि तामसाची परीक्षा 3 महिने, कारण तो आता तामसच आहे. पाहिजे 3 महिने घेतो का नाही घेतो, सांगितलेलं ऐकतो का नाही ऐकतो. विभाग करावा, नंतर विभाग करावा. मोदळे स्थानी अनुसरला. मोदळे स्थानी अनुसरला म्हणजे घटिका यंत्र. घेतद्वार सान, सांडतद्वार थोर मोठ, असा मोदळे ठिकाणी अनुसरलेलं साधक. इंद्रियार्थी अभिमानिया. का सांगतो? आपल्या जवळ आहे शास्त्र, ते का सांगतो? इंद्रियार्थिया अभिमानिया. शास्त्र जर समोरच्याला सांगितलं, उपादमंताला, एखादा उपादमंत आहे, उपादमंत घर आहे, उपादमंत यजमान आहे, तिथे जाऊन हा ते बाहेर काढतो. का? इंद्रियार्थिया. जर त्या घरी गेलो, जर शास्त्र सांगितलं तर इंद्रियार्थ पदार्थ आपल्याला चांगलं चुंगलं खायला मिळणार, 2 पैसे दान दक्षिणा मिळणार, कपडा लत्ताही मिळणार. का? उपादमंत आहे समोरचा व्यक्ती, तो काही खळ्या पाणीवाला नाही आहे, एकदमच गरीब घरचा दुबळा नाही, त्याची परिस्थिती सधन आहे. आणि का सांगतो? इंद्रियार्थिया. त्याला स्वतःला इंद्रियार्थ पदार्थ घेण्याची लालच आहे. लालची इंद्रियार्थ पदार्थ मिळाले पाहिजे, चांगलं चुंगलं मिळालं पाहिजे, अशी धारणा. म्हणून न विचारताही शास्त्र सांगायला सुरुवात करतो. समोरच्याने विचारलेलं बी नाहीये, पण तिथे सांगितलं तर हो बाबा काय विद्वान आहे, अरे बाबा फार विद्वान आहे, मग द्या बाबाला सर्व. इंद्रियार्थिया अभिमानिया. आणि आपला अभिमान आहे, मलाच येतं, माझ्यासारखं विद्वान कोण? अभिमानिया. चाडी भिडेचा. चाड आहे आपल्या समोरच्या माणसाची, आपला आहे, आपला आहे, आपल्या ऐकण्यातला आहे, आपल्या जवळचा आहे, आपला स्वैरा आहे, आपला संबंधी आहे. न विचारताही त्याला सांगतो, आपला म्हणून सांगतो. का? आपला आहे, पण त्याची इच्छा आहे का नाही माहीत नाही ऐकण्याची, तो त्या गोष्टीला पात्र आहे का नाही ते पाहत नाही. आपला आहे म्हणून त्याला सांग. किंवा भिडेचा. भीड म्हणजे समोरचा एखादा व्यक्ती आहे, उपादमंत आहे, संभव असलेला आहे, समाजामध्ये त्याची प्रतिष्ठा आहे, त्याला नाही सांगावं तर तो आपल्यावर रागवेल का काय? उद्या आपल्याला आज्ञाने समजेल का काय? काय बाबाला तर काही येत नाही, काय विचारलं तर काही सांगत नाही. भीडीमुळे पण सांगून बसतो. भीड, समोरच्याची भीड मानणं. त्यामुळे ही शास्त्र बाहेर घालतो. नाही सांगव तर आपलं भकन, आपले दोष गुण दोष घेईल, हे असेच आहेत.
बाबा असेच आहेत. ह्याच्या करता झाडी भिडीचा ओला ये तुलाही लाभे, ही सर्व त्याच्यामध्ये लागतात. घेते द्वार साने म्हणो, पाहिले पसयावरी भरीजे. का घेत द्वार सान आणि सांगत द्वार जास्त. समजले थोडं पण सांगतो खूप काही तेल मिटलं. अशा लोकांना सांगतो खूप काही. सगळं शास्त्र मला समजलं, शास्त्रातल्या सगळ्या निगुत्या मला कळाल्या, असा आवेश आणून, असा आविर्भाव करून समोरच्याला जे थोडंफार मिळालंय ते सांगून बसतो. पाहिली पशियावरी भरिजे स्थानी, शारीर कष्ट दुःख सागुनी. पाहिली आणि पसा, पसा म्हणजे ओंजळ. या ओंजळीत जेवढं बसलं ते पसाभर. आणि पाहिली, आता कोणीकडे 5 किलोची, कुठे 3 किलोची, कुठे 7.5 किलोची. पायलीचे माप वेगवेगळेच. पायली पशिया भरीजे म्हणजे जसं थोडं थोडं पसावर घेतलं की पायलीवर घेतलं, कष्टपूर्वक घेतलं शास्त्र. त्यांनी कष्टपूर्वक शास्त्र घेतलंय. शारीर कष्ट करून, शारीरिक कष्ट सहन केले. औसे पहाटे उठला शास्त्र घेण्यासाठी, गुरुला प्रसन्न करून गुरुच्या मर्जीप्रमाणे गुरु जेव्हा म्हणतील त्यावेळेला ते शास्त्र त्यांनी काढलं. अत्यंत कष्ट घेऊन काढलं. परमार्गाचा दास्य केलं, निमित्तविधी आचरला, नित्यविधी आचरला. सुखदुःख सावनी, सुखदुःख सहन करून शास्त्र त्यांनी घेतलेलं आहे. थोर सायासे अवघडे निषेधे दुनी. थोर सायासे खूप प्रयत्न, थोर सायास म्हणजे खूप प्रयत्न. अवघडे निषेधातुनी, जे अवघड अवघड जेवणे निषेधलेलं आहे ते सगळे निषेध पाळून त्यांनी शास्त्र काढलेले. अवघे जन्म देऊन शास्त्र काढी, सगळा जन्म शास्त्राला दिला, सगळा जन्म शास्त्राला दिला. इतर कुठल्याच भौतिक या लोकातल्या सुखामध्ये तो रममान झाला नाही. जन्म पूर्ण शास्त्राला दिला. जे घेतलं ते सतत चिंतन मनन नितध्यासन करत राहिला, जे घेतलं ते. आणि एखादा एक आळमाळ जो पुशेना तो अवघेच बोलून जाय. एवढं प्रयत्नपूर्वक, एवढं कष्टपूर्वक, एवढे थोर निषेध चुकून, अवघड सुखदुःख सहन करून जे शास्त्र त्यांनी आत्मसात केलं ते कोणाला सांगा? आळमाळ झगटल्या मोडी, म्हणजे जे कोमळ आहेत. थोडं जरी काही ऐकलं, श्रवण पाहिलं तरी धर्मावून जाणारे असे आळमाळ, ज्यांना धर्मातलं दृढता नाही, अशांच्या प्रती ते शास्त्र सांगून मोकळा झाला. जैसे मोदळा जवकीजे तवावगे धान्य होतो न सांडी. आता ते मोदळ्यामध्ये घेतद्वार छोटे आणि खालचं सांडतद्वार मोठे. मोदळ पाहिलंय का तुम्ही? नाही. घेतद्वार छोटं आणि खाली आकाराने मोठं धान्य साठवतात. त्याच्यात खाली त्याला छिद्र असतं. कणगी, कणगी वेगळी, मोदळा वेगळा, त्याच टाईपचं. तसं ते भरताना त्याच्यामध्ये छोटे पण सांडायचं द्वार मोठं आहे. तसं घेतद्वार तुमचं छोटं आहे पण सांडतं द्वार मोठं आहे. घेतद्वार छोटं आहे आणि सांडतं द्वार. जर कोणी आले तुमच्या घरी कधी साधून उद्देश घेतलं का? हो. देवधर्म करता का? हो. तीर्थयात्रा का? हो. आपण असं भासवतो की सगळं इतकं आम्ही धर्मावर कट्टर आहोत, एवढं धर्म आम्हाला कळाला, एवढं आमचं व्यवस्थित सगळं आहे. घेतद्वार छोटं पण सांडतं द्वार मोठं आहे, असं पटून पटून आपण सांगतो. कोणी जर आपल्या घरी विचारायला आलं तर. पण असं म्हणत नाही बाबा मला काही घडत नाही, मला स्मरण घडत नाही, मला पाठ घडत नाही, मला पूजापाठ होत नाही, मी परमार्गात जाणं घडत नाही, मला क्रिया होत नाही.
हे नाही म्हणत. उलटा सांगतो, मी हे इतकं करतो देवा धर्मासाठी, माझ्यासारखं कोणी करतच नाही बाबा, फार करतो देवासाठी मी. घेते द्वार छोटे, सांडिते मोठी, यथा मोदळे याचा. अशी परिस्थिती जीवाची आहे. तैसे परमेश्वर जव पुसेना तव जीव स्वरूप सांगो न बैसे. एखाद्याने परमेश्वर विचारलेला नाहीये, परमेश्वर वस्तू काय आहे, परमेश्वर काय वस्तू आहे, परमेश्वर म्हणायचंय कोणाला. आणि जीव स्वरूप असं आहे की सगळं त्यांनी विचारण्याच्या अगदी सांगून टाकतो परमेश्वर कसा आहे. त्याला परमेश्वर काय कशाला म्हणतात हेच कळालेलं नाहीये. परमेश्वर कोणाला म्हणतात, परमेश्वर कोणाला म्हणतात. कोणाला परमेश्वर हे नाव आहे. हा, सृष्टीचा करता. परमेश्वर म्हणजे मुळात त्र्यांश स्वरूप आहे. ब्रह्म माया ईश्वर त्र्यांश स्वरूप आहे. तिथे परमेश्वराला अवतरण्याची हेतू, अवतरण्याचा हेतू निर्माण होतो. आता सृष्टीमध्ये अवतार धरायला पाहिजे, अवतार घ्यायला पाहिजे. आणि जिथे माया पुरस्त झाली आणि जे तर मायेचं पोर स्वीकारलं, ज्या त्र्यांश स्वरूपाने मायेचं पोर स्वीकारलं आणि तो सदृश झाला, मूर्त रूपात आला, त्या मूर्तधारी परमेश्वराला परमेश्वर म्हणतात. त्र्यांश स्वरूपी तिथे ईश्वर नाव आहे आणि मायापूर धारण केल्यानंतर परमेश्वर नाव आहे. आता लक्षात ठेवा, मायापूर ज्या वेळेला हे त्र्यांश स्वरूप धारण करतं, मायेचं पूर स्वीकारतो, त्या पुराला परमेश्वर हे नाव आहे आणि त्र्यांश स्वरूपी ईश्वर हे नाव आहे. एवढं आता लक्षात ठेवा की परमेश्वर त्याला म्हणतात की जो व्यक्त झाला, अव्यक्तातून व्यक्त झाला, तो परमेश्वर आहे. आणि अव्यक्त स्वरूपी जे ईश्वर स्वरूप आहे त्याला ईश्वर नाव आहे. हा याला काही विचारायचं केलं, हा सगळं सांगून मोकळा होतो. परमेश्वर कसा अवतरण झाला, परमेश्वराने कसा 14 प्रकारे मायेचा स्वीकार केला. आता त्याला मायाच माहीत नाही, त्याला हे सगळं सांगून तो मोकळा होतो. म्हणून तिथं पक्ष त्याचं प्रमाण आलं. तैसे परमेश्वर जव पुसेना. परमेश्वर त्याने अजून विचारलेले नाहीये, बाबा मला थोडं धर्म समजून सांग, धर्म काय असतो हे मला समजून सांग. तर धर्म म्हटल्याबरोबर हा ईश्वराचं सगळं, परमेश्वराचं स्वरूप, कार्य, कारण, लक्षण सगळं सांगून त्याला मोकळा होतो. तो जीव स्वरूप सांगो न बैसे. किंवा विपरीत विरोधी अर्थ, परमेश्वर विचारला तर हा काय सांगतो, जीवालाच परमेश्वर म्हणतो. एका अर्थी परमेश्वर त्यांनी विचारला, परमेश्वर नेमकी काय वस्तू आहे बाबा, तर हा म्हणतो जीव जे आहे, जीव म्हणजेच परमेश्वर. जीवाच्या ठिकाणीच परमेश्वर आहे आणि जीवाची भक्ती केली म्हणजे परमेश्वराचीच भक्ती आहे. जीवाची भक्ती करणं म्हणजेच परमेश्वराची भक्ती करणं. अज्ञानामुळे अशी अवस्था आहे. हा हो जीव कैसा. मग तो जीव कसा आहे बाबा, तू जे म्हणतो जीव परमेश्वर आहे, तर जीव कसा आहे ते तरी सांग मला. स्वरूप वर्णे ऐसे जो पुसेना तो ईश्वर स्वरूप निर्वचो न बैसे. जीवाचं स्वरूप विचारलं तिथं, ईश्वराचं पण स्वरूप सांगतो. सच्चिदानंद स्वरूप, सच्चित आनंद. सत म्हणजे ब्रह्म, चित म्हणजे माया, आनंद म्हणजे ईश्वर. सत म्हणजे ब्रह्म, चित म्हणजे माया, आनंद म्हणजे ईश्वर. ते सांगून बसतो ईश्वर स्वरूप. अहो बा उदक कैसे गाळावे तो पुसल्या, आचाराच्या घायखंडी सकळे सांगो न पैसे. आता नूतन धर्मी लागलेलं आहे किंवा तुमच्यासारखं वासनिक आहे, पाण्यामध्ये खूप हिंसा होते. सगळ्यात जास्त हिंसा पाणी सांडण्यामध्ये होते. लक्षात ठेवा, सगळ्यात जास्त हिंसेचा दोष पाण्यामध्ये. पाण्यात जेवढे जीवजंतू आहेत तेवढे
इतर कुठंच नाही. म्हणून आपण जितकं जास्त पाणी सांडू तितकी जास्त हिंसा आपल्याकडून घडते. लक्षात घ्या. हे अनुसरल्यावर बी आहे, ज्याला देव मिळवायचं आहे त्याच्यासाठी सुद्धा आहे. पाण्याचा कमीत कमी वापर आपण केला पाहिजे आणि तेही पाणी गाळून घेतलं पाहिजे. जेही पाणी वापरायचे ते पाणी गाळून घ्यायचे, म्हणजे त्याचे जीवजंतू येणार नाही याची काळजी घ्यायची आहे. म्हणून ते जे शोधणं असतं, पाणी गाळून घ्यायचंय. उदक कैसे गाळावे, कसं कपड्यातून ते गाळावं असं त्याने विचारलं समोरच्याने, तर हा सर्व आचाराच्या घायखंडी सांगून त्याला मोकळं होतं. कसा आचार करायचा विचारलं, फक्त पाणी कसं गाळायचंय, तर हा सांगणार त्याला सगळा आचार सांगतो. कशासाठी? चाडे भिडे इंद्रियार्थ या स्वाभिमानिया कीर्ती लागी, या सगळ्या गोष्टी हा साधन करतो. कापांतरी म्हणे मजमशकाशी बा पुसताती. आणि अंतरमध्ये म्हणतो की पाय मला विचारतात आणि माझं सांगणं हे काम आहे. देवाने माझ्यावर ही जबाबदारी सोपवलेली आहे. समोरच्याला ज्ञान देण्याची जबाबदारी परमेश्वराने माझ्यावर सोपवलेली आहे. कारण मी ईश्वराचा साधक आहे, मी साधनवंत आहे. समोरच्याला सांगणं माझं काम आहे. पण काय सांगायचंय आणि समोरची जी परीक्षा का घेऊन त्याला जे सांगायचे त्याला पचेल रुचेल एवढंच सांगायचंय. सगळं सांगून मोकळं व्हायचं नाहीये. ज्याचा जसा अधिकार असेल त्याला त्याच पद्धतीने सांगावं लागेल. आता नुसता पाचनामी आहे, त्याला हे आचार विचार सांगून काय होणार आहे? त्याला सांगावं लागेल स्मरण कसं करायचं, विधी कशी आचरण करायची, दंडोत कशी घालायची, ही त्याला सांगावं लागेल सुरुवातीला. बाकीचं तर काही सांगता येणार नाही. पण जर पुढचं सांगत बसलो म्हणजे त्याच्याही पलीकडचं, त्यांनी परमेश्वर खंती पावतात. बोलावयाची बहुत कारणे दृष्टी कापा गुणमानिलासी. बोलण्याची बहुत कारणं, कीर्तीसाठी, मानमान्यतेसाठी, पूजा पुरस्कारासाठी, हे सगळं किंवा चाळीच आवडीपूर्वक किंवा भिडे खातर, या सगळ्या गोष्टी अनुसरलेला साधक करत त्यांनी करू नये असं ईश्वराला म्हणायचं आहे. त्यांनी असं वागू नये असं परमेश्वराला अनुसरलेल्या साधकाला म्हणायचं आहे. जड अथवा चेतनी हे सर्व का करतो? एक तर जड पदार्थ मिळाले पाहिजे किंवा चेतन पदार्थ. जड पदार्थामध्ये द्रव्य आलं, धातू आलं, सोनं आलं, हे जड पदार्थ. आता बाबा जर बोलत असेल तर दान दक्षिण थोडी जास्त मिळते, सोन्याचा टिळाही मिळतो, बाकीचंही मिळतं. बाबा विद्वान आहे, जड पदार्थ. आणि चेतन, बाबा फार आहे मग चार शिष्य जास्त येतात जवळ, 4 शिष्य जर जास्त जमा होतात, याच्यासाठी हे सगळं तो करतो असं देवाला म्हणायचं. का इंद्रियार्थी लालोपतासे, किंवा याच्या पलीकडे जाऊन इंद्रियार्थी लालोपतासे, स्वतःची इंद्रियार्थाचा सुखभोग घेण्यासाठी हे सगळं तो करत. चांगलं चुंगलं खाणं, चांगलं चुंगलं राहणं, याच्यासाठी बी या सगळ्या गोष्टी तो करतो. हे नाही तर साधनाचे कष्ट मानले असती. साधन चातुष्ट सी बी चूळ चिमोट. सी म्हणजे मिरची, बी म्हणजे मिरची, सी म्हणजे मीठ. सी बी चूळ म्हणजे ताक आणि चिमोट म्हणजे ते बारीक मीठ. म्हणजे याच्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी. सी म्हणजे डाळ, डाळ, सी म्हणजे डाळ, बी म्हणजे मिरची, सी बी चूळ म्हणजे ताक आणि चिमोट म्हणजे मीठ.
या चौमध्ये न गमे तरी ठाव अब्जविजे ते साधन चातुष्ट. या चारीच्या पलीकडे अब्जविजे म्हणजे साधन चातुष्ट. या चारीमध्ये त्याचं समाधान होत नाही, पोट भरत नाही, मग थोडं रसाधिक पदार्थ, त्याला म्हणले साधन. हे सगळं मिळावं म्हणून शास्त्र बाहेर काढतो. इंद्रियार्थ पदार्थ खायला मिळावे म्हणून शास्त्र बाहेर काढतो. की समोरच्याला जर सांगितलं तर समोरचा यजमान जरा चांगलं चुंगलं खाऊन पदार्थ बनवून खाऊ घालतो. कोणी भिक्षा करावी, परत विचार करतो, कोण मागत बसन भिक्षा. चालावं लागतं, खडी रुततात, काठी मोडतात, ऊन आहे, वारा आहे, झड आहे, पावसा पाण्यात जावं लागतं, ऊन लागतं, चटके बसतात, झोळी घ्या, लोकांच्या दारात उभं राहा. कोणी सांगितलं? त्याच्यापेक्षा चाल कुठेतरी एखादा चांगला उपाधमान यजमान भेटला तर त्याच्याच घरी थांबू, तिथं सगळं खायलाही मिळतं, झोपायलाही मिळतं, गादी मिळते, पलंग मिळतो, सगळंच मिळतं. पुढे जोडी घ्या फिरा. म्हणून कोणी भिक्षा करावी, देवाने सांगलं भिक्षा मागून जेवण करा. तर म्हणतो कोणी भिक्षा करावी, कवने सोडे मागावे. कोणी लोकांच्या मागे लागायचं, कपडे द्या, कपडे द्या. कवने शिवावे, कपडे जर मिळत तर शिवावं कोणी. म्हणून ओले कोरडे भलतेशी शेवुनी आश्रवो धरुणी असे. जसं असेल तसं धरून राहतो. येत न बोलता तो आश्रवो तुटेल. म्हणजे जो देतो, हे सर्व गोष्टी पुरवतो, त्याला जर आपण काही सांगितलं नाही तर तो उद्या आपल्यावर त्याची श्रद्धा राहणार नाही. जो आपल्याला हे सगळं देतो त्याला जरी सांगितलं नाही तर त्याची श्रद्धा आपल्यावर राहणार नाही. म्हणून त्याची इच्छा असो किंवा नसो त्याला सांगत राहतो, हे सर्व मिळण्यासाठी. अथवा बहुत भिडा दाटला असे, किंवा समोरच्याची भीड आहे, नाही सांगावं तर बदनामी करेल. हा उपाधमंत माणूस आहे, मान्यतेवाला आहे, समाजामध्ये त्याची प्रतिष्ठा आहे. आपण जर नाही सांगितलं तर उद्या त्याची भीती आहे आपल्याला. म्हणून सांगतो, का मागा थोर उपकार मानिला असे. आपल्यावर त्यांनी उपकार केलेले आहेत, आपल्यावर त्यांनी फार पूर्वी उपकार केलेले आहेत, म्हणून त्याला आता सांगायला हरकत नाही, सांगितलं पाहिजे असा विचार करतो. तयही आम्हासे नके केली असे कैसे न सांगू. कारण उपकार केले यांनी मागं माझ्या खूप सुखात दुःखात अडचणीत मदत केलेली आहे, माझ्या सगळ्याला हे उभे राहिले, त्यांना सांगायला पाहिजे अशी इच्छा. म्हणून सांगतो, हे नाही तर अभिमाने आपुला ठाई ऐसे म्हणे. आणि हे एवढे जर नसर अभिमान, आता जर न बोले तर आम्हावर हेळ बुद्धी येईल. अभिमान असतो म्हणतो, जर मी आता यांना सांगितलं नाही तर हे माझी टिंगलटावळी करतील, हे बाबाला काही येत नाही, नुसते लुंगी लावतात आणि फिरतात, यांना नीट शास्त्र येत नाही, यांना नीट वचन येत नाही, वचनाचा अर्थ येत नाही, हे काही बाबा नाही आहे, त्यांना काही समजत नाही, अशी हेळ बुद्धी येईल समोरच्याची. म्हणून सांगतो, आणि का प्रति नेनता म्हणेल. आणि हे जे आहेत न सांगितलं, हे काय जर चार लोकांना सांगतील की या बाबाला काही येत, म्हणून सांगतो. अमुक्या तमुक्या येऊनी हे निष्पन्नाहीसे म्हणेल. इतरापेक्षा जे कोणी ओळखीचे पाळखीचे आहेत, अरे ते त्यांना तरी काहीतरी समजतं, त्यांना थोडं शास्त्र येतं, यांना काहीच येत नाही, हे काही कामाचे नाही, यांनी फक्त कपडे बदलवले आणि फिरू राहिले पोट भरत, असं सांगेल जन लोकांना. कापा पुढीलाचे नव्हेची करावया, फळ न व्हावया बोले. जर काही नाही सांगावा, नाही काही करावं तर समोरचं काही देणार बी नाही. का थोर मान्यता व्हावया बोले, किंवा स्वतःची मान मान्यता करून घेण्यासाठी, कीर्तीसाठी न विचारताही सांगायला सुरुवात करतो. समोरच्याने काही विचारलं बी नाही तरी हा सगळ्याच्याच सांगायला सुरुवात करतो.
का पुढला ते परता रावयाचे न्याविलासे बोले. का समोरच्यांनी स्तुती केली पाहिजे, बाबा फार विद्वान आहेत असंही म्हणलं पाहिजे, म्हणूनही सांगत बसतो. का साजत्यपणाचे निर्दोषे बोले. का साजत्यपण, कालपर्यंत आपण एकत्र होतो, आपल्या बरोबरीचे, काय हरकत नाही सांगायला, समान विचारधारा सांगायला हरकत नाही, असा विचार करून सांगतो. का माझे जाणते व्हावे, का नाहीतर माझे जाणते म्हणजे माझे शिष्य परिवार व्हावेत असाही हेतू. का ममता धरो न बोले, नाहीतर त्याच्या पलीकडे ममता आवडी आहे त्या व्यक्तीविषयी आपल्याला, म्हणून सांगतो. येही 12 दोषे बाहेर घाली. जेवढे मागं झाली 12 दोष, हे 12 दोष त्याच्याजवळ असल्यामुळे शास्त्र बाहेर घालतो. म्हणून आपल्याला आचार असा आहे, जे काही विचारायचंय आपल्याला, ज्याच्याकडून विचारायचंय त्याच्या पुढे पहिले 5 दंडोत घातले पाहिजे श्रद्धापूर्वक. आणि खरंच आपल्याला ते कळत नाही, आपल्याला समजलेलं नाही आणि आपल्याला ते जाणून घ्यायचंय अशी जिज्ञासा करावी, समोरच्या व्यक्तीला प्रसन्न करावं आणि मगच जी शंका असेल ती निरसन करून घ्यावी. नाही तर बाबा दिसले सांगा बाबा, नाही तर मग फोन करून सांगा बाबा. फोनवर बी प्रश्न, समोर दिसली तरी प्रश्न. सांगणारा बाबाही दोषी आणि ऐकणारा श्रोताही दोषी. घेण्याची आणि देण्याची परी सांगितली भगवद्गीतेत 4थ्या अध्यायामध्ये कृष्णाने सांगितलं अर्जुनाला, तत्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. घेण्याची परी की ज्याच्याकडून घ्यायचे त्याला पहिले प्रसन्न करा, त्याला पहिले प्रसन्न करा. त्याची इच्छा काय आहे, वेळ काय आहे, त्यांची सांगण्याची इच्छा आहे का नाही आहे, हे सगळं पहिले जाणून घ्या आणि आपल्या कुशलतेने त्यांना प्रसन्न करा. आणि नंतर श्रद्धावान लभते ज्ञान तत्परम संयतेंद्रिय. अत्यंत श्रद्धेने मग ते ज्ञान तुम्ही घ्या, श्रद्धायुक्त अंतःकरणाने घ्या. फक्त 4 लोक, अरे हे फार जिज्ञासक दिसतात बरं, 4 लोकांची नजर आपल्याकडे असतात, मग काहीतरी बाबाला प्रश्न विचारायचा. 4 लोकांचं लक्ष आपल्याकडे खेचण्याकरता बसलेल्यांचं, हे फार चर्चक आहे बरं का, फार यांना शास्त्र कळतं काहीतरी, असाही भाव नसायला पाहिजे. खरंच मला ते कळत नाही, खरंच माझं ते अज्ञान आहे, या भावनेने विचारपूस करावी. आणि ती त्याची परी सांगितली, ही परी सांगितली तत्विधी प्रणिपातेन, अत्यंत विनयपूर्वक श्रद्धायुक्त अंतःकरणाने ज्याच्याकडून घ्यायचे त्याला प्रसन्न करून मग हे शास्त्र घ्यावं, ही घेण्याची परी आहे. आणि हे नसलं आणि जो सांगतो आणि जो ऐकतो दोघंही दोषी. मग हे 12 दोष, कीर्ती लागी, मानमान्यते लागी, जडचेतन पदार्थासाठी, इंद्रियार्थ लालुप्यतेसाठी, अभिमानास्तव, चाडा भिडास्तव, हे सगळ्या गोष्टी येतात आता सांगितलेल्या आहेत. हे 12 दोष सांगितले. म्हणून जे तुलेने धर्मबाह्य शास्त्र बाहेर घातले, तेने मोदळे पण साच केले. म्हणून जे तुलेने जितकं धर्म आणि धर्माचं रहस्य बाहेर घातलं, त्याने मोदळ्याचा दृष्टांत साच केला. येणेश्वरा थोर खंती, आणि अशा क्रियेने परमेश्वराला थोर खंती आहे. परमेश्वराचं शास्त्र एवढं बाजार पण काही का ती एखादी कथा कादंबरी आहे, गेले एखाद्या दुकानावर घेतली, घेऊन आले, वाचली, दिली ठेवून. हे एक वाक्य जीवनामध्ये उतरवायचं आहे, एक वचन घेऊन. जसं की आजार झाल्यावर आपण गोळ्या घेतो आणि आपला आजार बरा करतो, तसं परमेश्वराचं एक वचन म्हणजे आपल्याला निरोगी निरामय बनवण्याचं एक सूत्र आहे. परमेश्वर साधनेत, परमेश्वराच्या भक्तीमध्ये तुम्हाला जर दृढ व्हायचं असेल, निकोप व्हायचा असेल,
तर एक एक वचन म्हणजे एक एक गोळी आहे, लक्षात ठेवा. तितक्या श्रद्धेने तुम्ही ती घेतली पाहिजे. जशी आजार झाल्यावर त्रास सहन होत नाही म्हणून आपण गोळी घेतो, डॉक्टर म्हणेल तसं करतो, पाठीव झोप, पोटावर झोप, कुशीवर झोप करावं लागतं सगळं. का नीट व्हायचे ना. तिथं म्हणतो डॉक्टरला, हे काय सांगायला डॉक्टर तुम्ही असं उगीच मला इकडं करा असेल तिकडं करत असेल. आजारपणाची भीती, त्रास सहन होत नाही, डॉक्टर जसं म्हणेल तसं ऐकतो. तसं इकडं इथे डॉक्टर म्हणजे परमेश्वर आहे. ज्याला जो रोग जडले तर परमेश्वर सांगतं असं करतं सगळं, असं वाग बाबा तर तुझा फायदा होईल. तसं केलं तरच लाभ आहे ना. आपल्या इच्छेप्रमाणे नाही ना, मी असंच करेल तसंच करेल आणि मला देव बी झाला पाहिजे, असं तर काही होणार नाही. देव असा देव होणार नाही. देवाने सांगितलं त्या परीने जावं लागेल, ते सगळे पथ्य पाळावे लागतील. अनंता सृष्टी आपण पे न दखवी तीन. काय झालं याच्यामुळे? अनंत सृष्टी परमेश्वराचं तोंडच पाहत नाही. मग असा जो आहे ईश्वराच्या आज्ञेच्या विरुद्ध जाऊन वागणारा, त्याचं परमेश्वर अनंत सृष्टी तोंड पाहत नाही, लक्षात ठेवा. आपण मुख न पाहती, परमेश्वर त्याचं तोंड पाहत नाही. प्रतिसृष्टी तया तोच अधिकरण देते. ज्यांनी शास्त्र बाहेर घातलं असाच अधिकरण तुम्हाला मिळतो, मोदळ्याचा, अनाधिकाराचा. चांगल्या अधिकरणाची तुमची गाठ भेटच होत नाही. तुम्हाला जे पात्र लाभतं, ज्याच्या ठिकाणी तुम्ही क्रिया करता, तो पात्रही मोदळ्याचा दृष्टांत साच केला, तेच पात्र लाभतं. मग तेच गुरुजनाची भेट होती, तिथंच तुमच्या क्रिया होतात. त्याच्यात प्रगती काही होत नाही, प्रगती होत नाही. हा सावयाच ओखटा. हे सावयाच म्हणजे समोरच दृष्टार्थीच ओखटे म्हणजे चांगलं नाही. ऐशियाचे ज्ञान होणे तयाचा संसर्ग कन भरही होणे दाबा. असा जर कोणी असेल तर त्याचा संसर्गही आपण करू नये, असं देव इथे स्पष्ट सांगत आहेत. असा जो हीन अधिकाराचा कोणी असेल, अधिकरण किंवा एखादा, त्याचा संसर्ग सुद्धा होता कामा, कारण तो त्याच्यासारखं तुम्हाला बनवून सोडेल. या दृष्टांताचा हा मतितार्थ आलेला आहे. गोपाल कृष्ण महाराज की